नमस्कार, शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काय बनवलं बघा, साबुदाण्याची खिचडी कशी बनायची चला झटपट बघूया। मस्त तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा 5-6 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे। 1 चमचा तेल टाकून घेतलं होतं शेंगदाण्याचं। मिरच्या चांगल्या परतू द्यायच्या। 2 मीडियम साईजचे बटाटे शिलून आणि बारीक कट करून घेतले। हे बघा आता हे पण टाकून द्यायचे। आता याला आहे ना 5 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यायचे। बटाटे शिजवून घ्यायचे। आपल्याला मीठ टाकूया आपण, चवीनुसार मीठ टाकूया। बटाटे लवकर सॉफ्ट होतात। गॅस कमी करून 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया। हे बघा इथे 1 पाव साबुदाणा घेतलेला आहे मी। रात्रभर भिजत ठेवला होता। 6-7 तास भिजत ठेवला तरी चालतो। मी रात्रभर भिजत ठेवला होता कारण की मला सकाळी करायचा होता। आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। साबुदाणा भिजायच्या टायमाला पहिलं 2 पाण्याने धुवून घ्यायचा आणि जेवढा साबुदाणा घेतला तेवढा थोडंसं इतकं पाणी वर टाकायचं, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजतो आणि मोकळा होतो। बघा मी असं मोकळा करून घेतलेला आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून ठेसून घेतलेले आहे असं आबडधोबड, जास्त बारीक पण नाही करायचे। बघू आपण चेक करू। बघा बटाटे चांगले शिजलेले आहे आपले। आता साबुदाणा टाकून घ्यायचा। शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं। आता याला ना 5 मिनिटं परतू द्यायचं चांगलं। कमी गॅसवर झाकण ठेवून द्यायचं। 5 मिनिटं झालेलं आहे, बघूया आपण चेक करून। बघा मस्त परतलेला आहे आपलं साबुदाणा। अजून 2 मिनिटं परतू द्यायचं, जास्त नाही परतून द्यायचं। बघा आपला साबुदाणा इथं तयार झालेला आहे। आता आपण साबुदाण्याची खिचडी काढून घेऊया। बघा आपली साबुदाणा खिचडी इथं बनवून तयार झालेली आहे। कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। भेटूया नवनवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।